यानंतर जाऊयात ठाण्याला, कारण ठाण्यात एक प्रश्न आता उपस्थित होतोय। ठाण्यात प्रवास करणं मुलींसाठी सुरक्षित आहे की नाही, किंवा पुन्हा एकदा, कारण ठाण्यामध्ये रिक्षा चालकाने एका मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे जर मुलीने त्या रिक्षातून उडी मारली नसती तर अनुचित प्रकार घडला असता। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। ठाणे पोलिसांनी रेखाटलेल्या या रेखाचित्राकडे निरखून बघा। कारण रेखाचित्रातल्या इसमानं ठाण्यात धावत्या रिक्षामध्ये तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय। बुधवारी रात्री देखील याच ठाण्याच्या टिण्यात नाका परिसरामध्ये ही घटना घडली। एक तरुणी जी मुलुंडवरून आली होती, 23 वर्षांची ही तरुणी होती, ती मानपाडा जात होती आणि मानपाडा जाण्यासाठी तिने याच टिण्यात नाकाच्या सर्कलवरून रिक्षा पकडली। मात्र या रिक्षा चालकाने आणि या रिक्षामध्ये आधीच बसलेल्या एका सहप्रवाशाने त्या मुलीचा विनयभंग करायला सुरुवात केली। त्याचबरोबर रिक्षा चालकाने त्याची जी रिक्षा आहे ती मानपाड्याला न नेता पोखरण रोड नंबर 2 च्या दिशेने नेली। त्या मुलीला जेव्हा त्या टॉन्टिंग केल्यानंतर त्या मुलीने त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्यानंतर चिडून त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्या मुलीने स्वतःहून त्या रिक्षातून उडी मारले आणि ते पळकुटे साले पळून गेले। कळलं की नाही? मग त्या मुलीचं खरोखर या निमित्ताने मी कौतुक करतो। तरुणीनं धावत्या रिक्षामधून उडी मारली नसती तर तिच्यावर काय प्रसंग बेतला असता याची कल्पना न केलेलीच बरी। रिक्षातून पडल्यामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर ठाण्यातल्या पोलिसांची आणि वाहतूक विभागाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे। टिण्यात नाका जंक्शन, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन या ठिकाणी आपल्याकडे सीसीटीव्हीज आहेत। त्या ठिकाणचं जे काही फुटेज आमच्याकडे होतं ते फुटेज आम्ही जे तपासी अधिकारी त्यांच्यासोबत शेअर केलेलं आहे। दुसरी, या ठिकाणून सतत चालणारे जे रिक्षा चालक आहेत किंवा या स्टँडवरून कायम जातात त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आम्ही तपास यंत्रणेला दिलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षांपूर्वी स्वप्नाली लाडला अशाच संकटाला सामोरं जावं लागलं होतं। त्या प्रकरणानंतर वाहतूक शाखेच्या तत्कालीन उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी शहरातील सर्वच रिक्षा चालकांची माहिती दर्शनी भागात ठेवणं बंधनकारक केलं होतं। मात्र तरीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षावाल्यांवर अजूनही जरब बसलेला नाही हे सिद्ध झालंय। महिला रिक्षा चालवतात त्यांची संख्या खरोखर वाढवली पाहिजे की जेणेकरून आपल्या मुली किंवा आम्ही स्वतः सुद्धा त्या रिक्षामध्ये बसून बिनधास्त प्रवास करू शकतो। या रिक्षावाल्यांवर आता कोणीतरी आवर घालायलाच पाहिजे आणि विशेषतः ट्रॅफिकच्या पोलिसांनी त्यांचं जे प्रेमाचं वार्तालाप चालतो ना तो हा बंद करायला पाहिजे। तुम्हाला सांगतो, ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। या घटनेमधनं हे समोर येतं आहे की आजही समाजामधले असे काही विकृत पुरुष महिलांना कमी समजतात, हीन समजतात। या तपासाच्या कामी ठाणे पोलिसांनी विशेष पोलीस दल आता या विषयाकरता स्थापन केलेलं आहे आणि या विशेष दलाच्या माध्यमातून ते तपास पुढचा करतायत। ठाणे असो किंवा देशाची आर्थिक राजधानी मुंबई, एकट्यानं प्रवास करणाऱ्या तरुणींना अनेक वेळा नराधमांनी सावज केल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे तरुणींच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली नाहीत तर तरुणींना घरचा उंबरठा ओलांडणं कठीण होईल। अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, ठाणे।